आसन किंवा साधी उडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असणारा श्वास. आंतरिक सजगता. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. कपालभातीसाठी आहे तो श्वास पूर्णपणे सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे. चेहरा शांत, सहज कृती. सावकाश थांबायचा आहे. मोकळा होत चाललेला आपला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास. उच्चार ओ. दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. ओंकार बिंदु संयुक्तम नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची दिवसाची सुरुवात ओम श्वासाने. श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमंथन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उठून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर. करूया नेक रोटेशन. हाताची कोपरं शरीराच्या जवळ, खांदे रिलॅक्स. पाठकणा सरळ, मान मध्यभागी. सुरुवात करूया. सावकाश आपली मान उजवीकडे. सेंटर. डावीकडे. सेंटर. नेक रोटेशनच्या आधी आपण साइडवर थोडीशी मान नेतोय ना. आधी उजवीकडे बघायचंय आणि मग डावीकडे. पुन्हा उजवीकडे. डावीकडे. सेंटर. हलकीशी टिल्टिंग करूया.
सावकाश मान उजव्या बाजूला टिल्ट म्हणजे साईडवर हलकासा बेंड. बरोबर. आणि मग सेंटरला यायचं. डावीकडे. सेंटर. उजवीकडे. सेंटर. डावीकडे. सेंटर. आणि अप अँड डाऊन. मान सावकाश वर. आणि सावकाश हनुवटी आपल्या गळ्याच्या इथे. पुन्हा वर. खाली. वर. खाली. खाली आल्यानंतर थांबायचं आणि आता फुल नेक रोटेशन. उजवीकडून डावीकडे 2 वेळेला. अगदी सावकाश कृती करा. 2 वेळेला उजवीकडून डावीकडे. पाय विरुद्ध बाजूने. अँटी क्लॉकवाईज 2 वेळेला. दोन वेळा पूर्ण झालं की थांबायचं. सावकाश मान सरळ करायची. डोळे मिटून. तिथल्या तिथेच विश्रांती. आता आपले दोन्ही जे हात आहेत ते आपल्या कानापासून थोडेसे लांब ठेवा. थोडेसे लांब. एवढेच. हां. म्हणजे कानाला चिटकवायचे नाहीत. हलकेसे लांब असतील. ठीक आहे. मान मध्यभागी. आता फक्त एकदा आपल्याला आपण कथ्थक करताना कशी मानेची हालचाल करतो त्याप्रमाणे कृती. म्हणजे एकदा उजवा कान उजव्या हाताच्या तळव्याजवळ जाईल आणि डावा कान डाव्या हाताच्या. फक्त मानेमध्ये हलकीशी हालचाल. ज्यांना सर्व्हायकलचा त्रास आहे त्यांनी मात्र करू नका. ठीक आहे? सुरुवात करा. एकदा उजवीकडे, डावीकडे. उजवीकडे. बरोबर. छान. डावीकडे. उजवीकडे. डावीकडे. उजवीकडे. डावीकडे. उजवीकडे. बरोबर. छान. डावीकडे. सावकाश थांबा. दोन्ही हात खाली. आता आपली चेन आहे ना, ती आपल्याला बघा पहिल्या बोटाने अशी आपल्याला म्हणजे आपण प्रेस कसं करतो तसं प्रेस करायची. या प्रकारे. म्हणजे इथे आपण असं करताना मान आपली एकदा उजवीकडे, डावीकडे साइडवर्ड झाली आणि इथे आपण थोडीशी ती मागे-पुढे करतोय. ठीक आहे? आपल्या चीनला प्रेस करायचं. म्हणजे हलकासा मानेला सुद्धा प्रेशर येतो आणि रिलॅक्स. प्रेस करायचं. रिलॅक्स. प्रेस. रिलॅक्स. प्रेस. रिलॅक्स. प्रेस. रिलॅक्स. प्रेस. रिलॅक्स. लास्ट राउंड प्रेस करूया. आणि रिलॅक्स करायचं. बरोबर. आता आपल्या गालामध्ये एक श्वास भरून घ्यायचा आणि हवा भरून घ्यायची. म्हणजे आपण बलून कसं फुगवतो? आपण त्याच्यामध्ये हवा ब्लो करतो आणि तो बलून असा फुगतो आणि त्याच्यानंतर तो बलून आपण हलकासा ते त्याचं तोंड ओपन केलं की तो कसा बाहेर येतो, त्याप्रमाणे हवा आतमध्ये बाहेर सोडून द्यायची. बघा एक दाखवते मी तुम्हाला. श्वास भरून घ्यायचा, गाल फुगवायची. आणि ओठांचा चंबू करून संपूर्ण बाहेर आपल्याला श्वास सोडायचा आहे. ठीक आहे? आपण पाऊट कसं करतो त्याप्रमाणे. ह्या सगळ्या कृती आपल्या चेहऱ्याचे जे स्नायू आहेत किंवा तिथलं ब्लड सर्क्युलेशन जे आहे, हे चांगलं होण्यासाठी ह्या आपण कृती करतोय. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा आणि एक श्वास भरून घ्या. गाल फुगवायचे. हं. आणि आता सावकाश हळू संपूर्ण हवा बाहेर सोडून द्या. पुन्हा एक श्वास भरून घ्या, गाल फुगवून घ्या. आणि श्वास सोडत संपूर्ण हवा बाहेर सोडा. अजून एक राउंड. एक श्वास भरून घ्यायचा, गाल फुगवायचे. आणि संपूर्ण हवा सोडून द्यायची. बरोबर.
आणि आता आपली जीभ जास्तीत जास्त बाहेर आणायची आणि आत घ्यायची. बाहेर आणताना जिभेचा जो शेंडा आहे, तो आपल्या हनुवटीजवळ येईल. म्हणजे बघा या प्रकारे. काल कोणीतरी मला पाठवलं होतं, की ज्यांना टॉन्सिल्सचा त्रास आहे, तर त्यांनी ही कृती करायला हरकत नाहीये. म्हणजे जीभ बाहेर घेऊन यायची जास्तीत जास्त आणि आतमध्ये घ्यायची. याच्याने आपले जिभेचे स्नायू किंवा सलायव्हरी ग्लँड्स तर होतातच ॲक्टिव्ह, पण अल्झायमर सारखे त्रास सुद्धा आपल्यापासून लांब राहतात. तर पुन्हा जीभ जास्तीत जास्त बाहेर आणि आतमध्ये. बाहेर, आतमध्ये. बाहेर, आतमध्ये. आता जीभ बाहेर घेऊन यायची आणि क्लॉकवाईज रोटेशन करायचं. आपली नजर जी आहे ती जिभेच्या शेंड्याकडे घेऊन जायची आणि क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज 3-3 वेळा रोटेशन करायचं. जीभ बाहेर घेऊन या, नजर जिभेच्या शेंड्याकडे आणि रोटेशन. आता तोंड बंदच ठेवायचं आणि आपण गोळी कशी चघळतो, त्याप्रमाणे आपल्याला ही जीभ अशी गोल-गोल फिरवायची तोंडातल्या तोंडात. असं इमॅजिन करा, की तुमच्या तोंडामध्ये एखादं चॉकलेट आहे आणि तुम्ही ते चघळताय. म्हणजे तोंड बंद ठेवून जीभ गोलाकार फिरवायची आतल्या आत. हं. आणि विरुद्ध बाजूने अँटी क्लॉकवाईज. सावकाश थांबायचंय. दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून द्या. रिलॅक्स. करणार आहोत आपण बेंड, स्ट्रेच आणि ट्विस्ट म्हणजेच मेरुदंड वक्रासन. ज्यांना पाठकण्याची दुखणी आहे, त्यांनी मात्र पुढे आणि मागे झुकताना हलकीशी थोडीशी काळजी घ्या. यथाशक्ती प्रयत्न करा. आता सुरुवात करूया. दोन्ही पाय समोर घ्यायचे आणि आपला उजवा पाय आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करा आणि थोडीशी रॅपिड मूव्हमेंट म्हणजे थोडीशी डायनॅमिक हालचाल. सुरुवात करायचं. आपली थोडंसं पुढे झुकायचं. कपाळ डाव्या गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न आणि उजव्या बाजूला मागे वळून कपाळ जास्तीत जास्त जमिनीकडे सैल सोडा आणि डावा पाय सरळ असेल. बरोबर. आणि ही कृती थोडीशी डायनॅमिक. हात वर वगैरे घ्यायची गरज नाहीये. तिथल्या तिथेच पुढे जायचं आणि जो पाय फोल्ड आहे तिथून मागे वळून कपाळ जमिनीकडे. 1. हां. पुढे पुन्हा आणि मागे. 2. पुढे, मागे. 3. पुढे, मागे. 4. पुढे आणि मागे. 5. विरुद्ध बाजूने हीच कृती. आता उजवा पाय सरळ, डावा पाय फोल्ड करा आणि सुरुवात करूया. पुढे येऊया आणि डाव्या बाजूने मागे वळून कपाळ जमिनीकडे. 1. पुन्हा पुढे आणि मागे. 2. बरोबर. पुढे, मागे. 3. पुढे, मागे. 4. लास्ट स्टॉप. पुढे आणि मागे. 5. छान. 5 वेळा झाले की थांबा. डावा पाय सरळ करा आणि विश्रांती. थोडीशी श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. डोळे मिटून एकदम रिलॅक्स. आता आपल्या उजव्या पायाची अंगठा आणि जे मधलं बोट आहे, तिथे डाव्या पायाची टाच ठेवायची. बघा अशा प्रकारे. उजव्या पायाचं जे मधलं बोट आहे, तिथे आपल्याला डाव्या पायाची टाच अशी उभी करून ठेवायची आहे. ठीक आहे? बघा समोर दिसतंय. हां. आणि आता आपण साइडवर्ड बेंड घेणार. ठीक आहे? उजवीकडे येताना
डाव्या पायाचा अंगठा जमिनीवर येईल आणि डावीकडे येताना डाव्या पायाची करंगळी जमिनीवर. ठीक आहे, बघा अशा प्रकारे 1 आणि 2. हिप जॉईंट्स मोकळे होण्यासाठी. ठीक आहे, डायनॅमिक कृती करायची. सुरुवात करायची 1, 2, 3, बरोबर, 4, 5, 6, 7, 8, बरोबर, 9 आणि 10. छान. 10 वेळा झालं की थांबा. आणि आता डावा पाय खाली घ्या. आता उजव्या पायाची टाच डाव्या पायाचा अंगठा आणि मधलं बोट तिथे फिक्स करा. हा. आणि पुन्हा हीच कृती डायनॅमिक. सुरुवात करूया. एक डावीकडे आणि उजवीकडे 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. बरोबर. 10 वेळा झालं की थांबा. हा, सावकाश कृती करा. ज्यांनी आता सुरुवात केली सावकाश करा. पायाची ग्रीप व्यवस्थित ठेवायची. हळूहळू प्रॅक्टिसने होतं. याच्याने आपल्या जो कमरेचा खुबा आहे किंवा आपले हिप जॉईंट्स आहेत तिथे आणि थाय मसल्स इथे ते मोकळे व्हायला मदत होते. ठीक आहे, करूया आता बटरफ्लाय. पावलं जुळून घ्यायची. हाताची पकड पावलांच्या भोवती. गुडघे मांड्या जमिनीकडे सैल सोडून द्या. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी प्रयत्न जरूर करा, पण जास्त गुडघ्याला ताण न देता, म्हणजे अट्टाहास न करता जमिनीकडेच गेले पाहिजेत असं न करता सावकाश कृती. पाठकणा सरळ, मान मध्यभागी. आणि आता सावकाश हळूहळू श्वास घेत घेत गुडघे मांड्यावर आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आणि आता हळू सावकाश हळूहळू स्पीड वाढवा आणि जास्तीत जास्त वर खाली. छान. पाठ करण्याची हालचाल न करता सावकाश थांबायचंय. आणि आता उजव्या पायाचा अंगठा पकडायचा. उजव्या पायाचा अंगठा पकडा आणि उजवा पाय तसाच सरळ करा आणि फोल्ड करा. 1, बरोबर, जमिनीला घासत सरळ करा, फोल्ड करा. गुडघ्याचे स्नायू मोकळे होतात. 2, फोल्ड, सरळ. 3, फोल्ड, सरळ. 4, फोल्ड, सरळ. 5, डाव्या बाजूने डाव्या पायाचा अंगठा पकडा आणि सुरू करूया. पाय सरळ करूया, फोल्ड करूया. 1, सरळ, फोल्ड. 2, बरोबर, सरळ, फोल्ड. 3, 4, छान. आणि 5. 5 वेळा झालं की थांबा आणि दोन्ही पाय सरळ करा. थोडा वेळ विश्रांती. करूया आपण शोल्डर रोटेशन. थोडा वेळ विश्रांती घ्या. शोल्डर रोटेशनसाठी दोन्ही पाय खाली मांडी घालायची. त्याच्या आधी आपण बरेच दिवस हाताचे लुजनिंग एक्सरसाइज केले नाहीयेत. दोन्ही हात समोर घ्या. हातांच्या 5ही बोटांमध्ये जास्तीत जास्त ताण द्या. अंगठा आतमध्ये आणि मग त्यावर 4 बोटं पेरापेरात, म्हणजे 3 पद्धतीने किंवा 3 प्रकारे आपले ते फोल्ड होतात. त्याप्रमाणे फोल्ड करायचे. पुन्हा ओपन करायचे. जास्तीत जास्त ताण. मग आपल्याला 3 फोल्ड पडतात. पहिला एक इथे असतो, मग एक मध्ये येतो आणि त्याच्यानंतर आपला शेवटचा हा खालचा. त्याप्रमाणे आपल्याला फोल्ड करायचा प्रयत्न करायचा. पुन्हा जास्तीत जास्त ताण द्या आणि हळूहळू बोटं फोल्ड करायला सुरुवात करा. अंगठा एकदा आतमध्ये असेल आणि एकदा बाहेर असेल. पुन्हा ओपन करायचं, ताण द्यायचा, अंगठा आतमध्ये, बरोबर. हा. आता हात तसेच ठेवायचे, हाताच्या मुठी आणि दोन्ही हात असे समोर घ्या. समोर. हा, कोपरं आपली सरळ असतील. हा. आणि आता फक्त मनगटामधून हाताची मूठ वर खाली करा. मनगटामधनं फक्त हाताची मूठ. आपल्याला कोपरं हलवायची नाही. बरोबर. फक्त हाताची मूठ वर खाली. परफेक्ट.
आणि आता सावकाश दोन्ही हात सरळ करा खांद्यातून आणि रोटेशन करा क्लॉकवाईज, फक्त हाताच्या मुठीचं. 1, जास्त वेळ जर खाली बसता येत नसेल तर खुर्चीत बसा किंवा टेबलवर बसा. 2, 3, 4 आणि 5. विरुद्ध बाजूने करा. 1, 2, 3, 4, 5. 5 वेळा झालं की थांबा. हाताच्या मुठी ओपन करा आणि दोन्ही हात गुडघ्यांवर. डोळे अलगद मिटून घ्या. श्वासाकडे लक्ष. श्वास घेतोय, सोडतोय. करूया शोल्डर रोटेशन. दोन्ही हात समोर घ्यायचे, हातांची बोटं खांद्यावर, कोपरं समोरून जॉईन करून घेऊया आणि सुरुवात करूया. आता थोडंसं श्वासाकडे लक्ष देऊया. श्वास घेत घेत हाताची कोपरं वर आणि श्वास सोडत खाली. सावकाश कृती करा. 3 वेळेला आपण करतोय. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. विरुद्ध बाजूने पुन्हा मोबाईल जॉईन. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 2, श्वास घेत मागे आणि श्वास सोडत पुढे. 3. 3 वेळा झालं की थांबायचंय. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे मिटून विश्रांती. आता आपल्याला एक कृती करायची आहे. हलकासा तो बॅकवर्ड बेंड असेल तर आधी दाखवते, मग आपण एकत्रित करूया. तर इथे काय करायचं, दोन्ही पाय जोडून घ्यायचे. ज्यांना पाठकण्याची दुखणी आहेत किंवा स्लिप डिस्कचा त्रास असेल त्यांनी मात्र करताना यथाशक्ती प्रयत्न करा. आता इथे आपल्याला हाताची कोपरं अशी खाली जमिनीला टेकवायची आहे. ठीक आहे. आता जिथे आपल्या हाताचं कोपर आहे तिथे आपल्याला हाताचा तळवा ठेवायचा अशा प्रकारे. ठीक आहे. ही स्थिती पक्की झाली की मग सीटचा भाग वर उचलायचा, पावलं जमिनीकडे ताणायची आणि मान मागे सैल सोडायची आणि मग पुन्हा खाली यायचं. आणि ही हालचाल आपण थोडीशी डायनॅमिक करणार. बघा, श्वास घेत वर यायचं आणि श्वास सोडत खाली. ठीक आहे. अशा प्रकारे कृती करण्याचा प्रयत्न करा. बरं, आता ही कृती तुम्हाला मॅटवर करायची आहे. खाली चटई किंवा चादर असेल तर हात आणि पाय सटकू शकतात. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. याला पूर्वोत्तानासन असं म्हणतात. पूर्व म्हणजे काय, तर आपला जो कमरेपासूनचा वरचा भाग तो बॅकवर्ड बेंड होतो म्हणून. आणि आता आपली हाताची कोपरं खाली जमिनीला टेकवा. जिथे हाताची कोपरं आहे तिथे आता आपले हाताचे तळवे ठेवा. बरोबर. आणि आता हळूहळू सीटचा भाग वर उचला. आपले हात खांद्यातून सरळ करा. पावलं जमिनीकडे ताणा. मान मध्ये सैल सोडा. छान. बरोबर. छान. मोनिकाताई छान होतंय. छान. सगळ्यांचं छान होतंय. परफेक्ट. आणि आता सावकाश खाली घ्या. सीटचा भाग खाली घ्या. आता थोडीशी डायनॅमिक हालचाल करूया. ठीक आहे. श्वास घेत सीट वर उचलूया आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. लास्ट राउंड. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. परफेक्ट. छान. थांबायचंय. थोड्याशा मनगटामध्ये आपल्या प्रेशर येतो, त्यामुळे हात थोडेसे झटकून घ्या. मनगटामध्ये प्रेशर आला असेल, हात झटकून घ्यायचे आणि विश्रांती. आता ह्याला कॉम्प्लिमेंट करणारं आपण करूया पश्चिमोत्तानासन. आपण बॅकवर्ड बेंड घेतला, बरोबर. आता फॉरवर्ड बेंड. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. सोप्पं आहे, एकत्रित करू शकतो. आता ज्यांना हाय ब्लड प्रेशर आणि हृदयविकाराचा त्रास असेल त्यांनी मात्र पुढे झुकताना माझ्या सूचनेची वाट न बघता उलटचाल केली तरीही चालेल. ठीक आहे. तर आता दोन्ही हात आपल्या मांड्यांवर ठेवा. उजवा हात उजव्या मांडीवर, डावा हात डाव्या मांडीवर. नजर समोर. पाठकणा सरळ.
आता इथे आपण पुन्हा एक हलकीशी पुन्हा डायनॅमिक कृती करणार आहोत. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत पुढे या. 1. पुन्हा श्वास घेत वर या. हां. आणि श्वास सोडत पुढे. 2. आपले हात पावलांच्या पुढे नेण्याचा प्रयत्न करा. पुन्हा श्वास घेत वर. श्वास सोडत पुढे. 3. श्वास घेत वर. श्वास सोडत पुढे. 4. लास्ट राउंड. श्वास घेत वर. श्वास सोडत पुढे. आता पुढे आल्यानंतर थांबा. दोन्ही हातांनी पाऊल पकडता येतंय का बघा किंवा पायाची बोटं किंवा अँकल. जर हात पावलापर्यंत जात नसतील तर हात जमिनीकडे सैल सोडा. जमिनीवर टेकवा दोन्ही हात. हां, जमिनीवर टेकवले तरीही चालेल. हां. आणि तुमची हाताची कोपरं तुम्हाला जेवढी शक्य आहेत तेवढी जमिनीकडे सैल सोडा. हाताची कोपरं सोडा जमिनीकडे सैल. हां, बरोबर. आणि लोअर बॅकमधून पुढे या आणि शेवटी तुमची हनुवटी गळ्याकडे घेऊन जा. ज्यांना शक्य आहे त्यांनी पाऊल पकडायचा प्रयत्न करा. पूर्णपणे लोअर बॅक पासून पुढपर्यंत आपला पाठकणा ताणला जातो. खांदे अगदी रिलॅक्स सोडा. यथाशक्ती थांबा. आणि तिथल्या तिथे श्वास घेत घेत वर या. तिथल्या तिथेच वर या. हात वर घ्यायची गरज नाहीये. तिथल्या तिथेच वर या. श्वास घेत घेत हां. आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. सावकाश दंड स्थितीमध्ये यायचंय. इथून उभं राहायचंय. दंड स्थितीमध्ये करूया. सावकाश उभं राहा. आधी विश्रांती घ्या. स्टँडिंग मध्ये विश्रांती. आणि करणार आहोत आपण कटी चक्रासन. आपलं सर्क्युलेशन जे आहे म्हणजे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित राहण्यासाठी या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या ठरतात. दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर असेल. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. आणि आता थोडीशी डायनॅमिक हालचाल. डावा हात उजव्या खांद्यावर समोरून आणि उजवा हात डाव्या कमरेवर. उजव्या बाजूला मागे वळून डाव्या पायाची टाच बघा आणि विरुद्ध बाजूने डाव्या बाजूला मागे वळून उजव्या पायाची टाच. सुरुवात करूया डायनॅमिक. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 वेळा झालं की थांबा. बरं. करूया ताडासन. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. हळूहळू दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने. 10 वेळा झाले की थांबा. ताडासनासारखी स्थिती. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. हळूहळू दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. दोन्ही दंडाचा स्पर्श दोन्ही कानांना. नजर समोर. तुम्ही जात असेल तर पावलामध्ये अंतर. जास्तीत जास्त स्ट्रेच. आणि मग त्याचा वर उचला. आणि पुन्हा एकदा आपला बॅलन्स सांभाळा आणि संपूर्ण शरीर उभ्या कक्षेमध्ये ताणून घ्या. स्ट्रेच, स्ट्रेच. छान. सावकाश टाचा खाली. दोन्ही हात खाली. आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. आज आपण करणार आहोत नटराजासन. तर इथे तुम्हाला भिंत, टेबल, खुर्ची किंवा कपाट तुमच्या समोर जे काही असेल त्याचा आधार घ्यायचा आहे आणि ही कृती करण्याचा प्रयत्न करा. थोडासा ऍडव्हान्स कृती आहे. हलकासा स्ट्रेच येतो आपल्या थाय मसल्सवर आणि गुडघ्यावरती. त्याचबरोबर आपले खांदे सुद्धा इथे थोडेसे ताणले जातात. हाताचे स्नायू ताणले जातात. पुन्हा हे आसन बॅलन्सिंग आहे, कॉन्सन्ट्रेशन वाढवणारं आहे. तर हे कसं करायचं मी आधी दाखवते, मग आपण एकत्रित करू. तर दोन्ही पाय जुळलेले. तुम्ही समोर एखाद्या गोष्टीचा आधार घेऊ शकता. ठीक आहे. आता इथे आपल्याला उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा. त्याचा अँकल पकडायचा उजव्या पायाचा. डावा हात समोर घ्यायचा. त्यानंतर हळूहळू कमरेतनं पुढे झुकायचं. आता जो डावा हात समोर आहे तिथे तुम्ही एखाद्या गोष्टीचा आधार घ्या. भिंत, टेबल, खुर्ची जे काही असेल ते.
कमरेतनं पुढे झुकायचं. आपण जो अँकल पकडलाय उजव्या पायाचा, तो हलकासा स्ट्रेच करायला सुरुवात करायची. उजव्या पायाची मांडी जमिनीला समांतर येईल. इथे स्वतःचा बॅलन्स सांभाळायचा. तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं इथे थांबण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला तुम्हाला इथे एक आधाराची गरज पडू शकते. जसजशी प्रॅक्टिस वाढेल तसतसं तुम्हाला बॅलन्स सांभाळता येऊ शकतो. उलट चाल करताना हळूहळू सावकाश हात खाली आणि पाय खाली. ठीक आहे. इथे संपूर्ण शरीराचा भार एका डाव्या पायावर जातो जेव्हा आपण उजव्या बाजूने ही कृती करत असतो त्यावेळेला. म्हणून स्वतःचा बॅलन्स सांभाळा आणि जेवढं तुम्हाला पाय स्ट्रेच करता येईल, हात स्ट्रेच करता येईल तेवढं करायचं आहे. तुमच्या इथे लोअर बॅकवर एक हलकासा प्रेशर येतो. त्यामुळे ज्यांना लंबर स्पॉन्डिलोसिसचा त्रास आहे, कंबरदुखीचा त्रास आहे, तरी करताना काळजी घ्या. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. हं? आणि आता उजवा पाय फोल्ड करा, त्याचा अँकल पकडा. डावा हात समोर घ्या. हाताचा तळवा जमिनीला समांतर. बरोबर. आता हळूहळू कमरेतनं पुढे झुका. आधी पाय स्ट्रेच करायची घाई करू नका. आधी तुम्ही कमरेतनं पुढे झुका. इथे तुमचा स्वतःचा बॅलन्स सांभाळा. इथे आपण स्थिर झालो, की मग पाय हळूहळू स्ट्रेच करायला सुरुवात करा. तुम्हाला जेवढा मागच्या बाजूने ताणता येईल तेवढा ताणण्याचा प्रयत्न करा. गुडघेदुखीचा ज्यांना त्रास आहे त्यांनी मात्र करणं टाळा. हां, ठीक आहे. जेवढं स्ट्रेच करता येईल तेवढा स्ट्रेच करण्याचा प्रयत्न. ओके. सावकाश उलटचाल करा. हळूहळू पाय खाली, हात खाली. इथे तुम्ही आधार घ्या सुरुवातीला. जे काही समोर असेल त्याचा आधार घ्या, काही हरकत नाहीये. इथे आपल्याला स्ट्रेचिंग महत्वाचं म्हणजे अपेक्षित आहे. आता विरुद्ध बाजूने हीच करू. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. श्वासाची गती वाढली असेल तर थोडंसं मुखधोती करून घ्यायची म्हणजे नाकाने श्वास घ्यायचा आणि तोंडाने सोडायचा. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. डावा पायाचा अँकल पकडा फोल्ड करून. उजवा हात समोर घ्या. आधी कंबरेतनं तुम्हाला जेवढं पुढे झुकता येईल तेवढं पुढे झुका. हं. आणि मग डाव्या पायाची मांडी स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करा. हां, बरोबर. करा स्ट्रेच. सावकाश. यथाशक्ती प्रयत्न. कुठेही ओव्हरट्राय नको. हां. आता इथे स्वतःचा बॅलन्स सांभाळायचा आहे. आपली नजर जी आहे ती समोर असलेल्या आपल्या हाताकडे असेल. सावकाश उलटचाल, हळूहळू पाय खाली, हात खाली. याची प्रॅक्टिस तुम्ही घरी करू शकता. हाताचा आधार समोर घेऊन थोडी-थोडीशी प्रॅक्टिस करायला हरकत नाहीये. मग हळू आपला बॅलन्स सांभाळला जातो. विश्रांती, श्वासाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घ्यायचा. आपले हात गुडघ्यावर ठेवायचे, थोडंसं पुढे झुकायचं. मुखवती म्हणजे बघा नाकाने श्वास घ्यायचा आणि तोंडाने सोडायचा. म्हणजे वाढलेली श्वासाची गती आपोआप कमी होते. काल आपण वीरासन बघितलं, बरोबर स्ट्रेचिंग वालं. तर आज आपण त्याच्या पुढची कृती करणार आहोत. तर आपण सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, जास्तीत जास्त अंतर. हां. आता उजवं जे पाऊल आहे ते उजव्या बाजूला आणि डावं पाऊल समोर स्क्रीनच्या दिशेने. ठीक आहे? तर आज आपल्याला इथे एक वेगळी कृती म्हणजे मी सांगते त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. हं. आणि आता आपला उजवा पाय तुम्हाला जेवढा फोल्ड करता येईल तेवढा फोल्ड करा गुडघ्यातनं. जेवढा तुम्हाला शक्य आहे तेवढा फोल्ड करण्याचा प्रयत्न करा. डावा पाय आपला गुडघ्यातनं सरळ आहे. ठीक आहे? आता आपला उजव्या हाताचा तळवा जो आहे तो हळू उजव्या पावलाजवळ खाली जमिनीला टेकवा. उजव्या हाताचा तळवा उजव्या पावलाजवळ खाली जमिनीला टेकवा. बरोबर. आणि डावा हात जो आहे तो हळू डाव्या कानाजवळ घ्या. डाव्या हाताचा दंड डाव्या कानाला लागेल. हां. नजर समोर. समोर तुमच्या जे काही आहे म्हणजे स्क्रीन असेल किंवा जे काही समोर असेल तिकडे समोर बघायचंय. बरोबर. आणि एकदम रिलॅक्स. श्वास घेतोय, सोडतोय.
आणि ते होल्ड करायचंय आपल्याला. श्वास चालू ठेवायचा आहे, फक्त या स्थितीमध्ये थांबायचंय. 5, 4, 3, 2, 1. उलट चाल. श्वास घेत घेत हळूहळू कमरेतनं सरळ व्हा. श्वास घेत घेत सरळ व्हा. श्वास सोडत हात खाली, उजवा गुडघा सरळ. ठीक आहे. आता उजवं पाऊल उजव्या दिशेला. थोड्या वेळ विश्रांती घ्या. श्वासाची गती वाढली असेल तर पुन्हा मुखधुती करून घ्या. आता डावं पाऊल डाव्या दिशेला, उजवं पाऊल समोर. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. डावा गुडघा जेवढा शक्य आहे तेवढा फोल्ड करण्याचा प्रयत्न करा. सीटचा भाग जेवढा खाली घेता येईल तेवढा खाली घेण्याचा प्रयत्न करा. उजवा पाय गुडघ्यातनं सरळ असेल. आणि आता डाव्या हाताचा तळवा डाव्या पावलाजवळ खाली जमिनीवर टेकूया. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर आणि उजवा दंड उजव्या कानाला लागू देत. छान. नजर समोर. समोर बघायचंय. श्वास घेतोय, सोडतोय. परफेक्ट. हळूहळू उलट चाल करूया. त्याच्या आधी ते थांबायचंय. 5, 4, 3, 2, 1. श्वास घेत घेत हळूहळू दोन्ही हात खांद्यातून सरळ. श्वास सोडत हात खाली, डावा गुडघा सरळ. दोन्ही पायांमधलं अंतर कमी करा. विश्रांती. रिलॅक्स. पुन्हा इथे श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल. मुखधुती. सावकाश बैठक स्थितीमध्ये येऊया. आणि त्यानंतर पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला बघा आणि पाठीवर पडून विश्रांती. आज आपण बरीचशी स्ट्रेचिंग वाली आसनं केली. तर सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. श्वास वाढला असेल तर पुन्हा नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. रिलॅक्स. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता आपला डावा जो पाय आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याजवळ घ्या. उजवा पाय हळूहळू 90 अंशापर्यंत वर घ्या आणि उजव्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्या मागच्या बाजूने. म्हणजे आपल्या गुडघ्याच्या मागे किंवा मांडीच्या मागे आपल्याला हातांचा विळखा द्यायचा आहे उजव्या पायाच्या. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचा प्रयत्न करा. ज्यांना अशी ग्रीप घेता येत नाहीये त्यांनी हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा द्या. तसं तुम्हाला जमेल त्याप्रमाणे. शक्यतो हाताची कोपरं पकडायचा प्रयत्न करा. आणि आता डावा पाय ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही कृती महत्वाची आहे. आता उजवा पाय जो आपला वरती आहे तो फोल्ड करायचा, सरळ करायचा. गुडघ्यातनच आपला पाय फोल्ड होतो, सरळ होतो. फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. बरोबर. फोल्ड, सरळ. आता आपली हाताची जी ग्रीप आहे ती थोडीशी लूज करा आणि हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून तो विळखा किंवा ती पकड आपल्या मांडीच्या मागे किंवा गुडघ्याच्या मागे द्या. ठीक आहे. आणि आता गोलाकार फिरवा. फक्त गुडघ्यातनं पाय गोलाकार फिरवा क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने 1, 2, 3, 4, 5. थांबायचंय. सावकाश. पुन्हा दोन्ही हात खाली घ्या. उजवा पाय 90 डिग्री वर ठेवा. दोन्ही हात खाली, उजवा पाय 90 डिग्री वर आणि नियंत्रित जमिनीवर. धाडकन न पडता सावकाश जमिनीवर. आता डावा पाय सरळ करा. उजवा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ. आणि आता डावा पाय 90 डिग्री हळूहळू वर घ्या. आपल्या हाताची ग्रीप करा आपल्या मांडीच्या मागे, डाव्या मांडीच्या मागे. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. डावा पाय फोल्ड आणि सरळ. 1 पाय फोल्ड, सरळ. 2 पाय फोल्ड,
सरळ 3, पाय फोल्ड, सरळ 4, पाय फोल्ड, सरळ 5. आता जिथे हाताचं कोपर पकडलंय ते सोडा आणि हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून आपल्या मांडीच्या मागे किंवा गुडघ्याच्या मागे त्याचा आधार द्या आणि गुडघ्यातनं पाय गोलाकार फिरवा क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने 1, सावकाश वरती, 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबायचंय. दोन्ही हात खाली घ्यायचे आहेत. डावा पाय 90 डिग्री वर असेल आणि नियंत्रित सावकाश जमिनीवर. धडकन न आपटता तुम्ही जेवढी कंट्रोल मुवमेंट कराल तशी तशी तुमची विचारांमध्ये सुद्धा फरक पडायला सुरुवात होते. असं आमचे गुरुजी आम्हाला सांगायचे की तुम्ही जितकी कंट्रोल तुमच्या शरीरावर कंट्रोल असेल तेवढाच कंट्रोल तुमच्या मनावरही जातो आणि तुमचे विचारही तेवढेच नियंत्रित होतात. विश्रांती, डोळे मिटून रिलॅक्स. करूया आपण उत्तान वक्रासन. दोन्ही पाय जोडलेले आहेत. आपण खूप सारे आज पायाची स्ट्रेचिंग केली म्हणून थोडंसं आरामदायी आसन. उत्तान वक्रासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा आणि डावा. आपण हे आसन शिकलोय, आता उजळी करतोय. टाचा आपल्या सीटच्या जवळ ओढून घ्या. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा आणि मांडीला मांडी जोडलेली आहे. हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि ही पकड आपल्या डोक्याच्या मागे. आपले खांदे आणि कोपरं पूर्णपणे जमिनीवर रिलॅक्स असतील. आता आपले जोडलेले पाय उजव्या बाजूला आणि मान डावीकडे जाईल. पाय उजवीकडे, मान डावीकडे. डाव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करा. आपली उजवी मांडी, उजवा गुडघा जमिनीकडे सैल सोडून द्या. यथाशक्ती प्रयत्न पावलावर पाऊल, गुडघ्यावर गुडघा आणि मांडीवर मांडी ठेवण्याचा प्रयत्न करा. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. जाणीव डाव्या बाजूकडे घेऊन जा. डाव्या हाताच्या कोपऱ्यापासून गुडघ्यापर्यंत संपूर्ण बाजूला ताण आहे. एक हलकासा ट्विस्ट आहे. गळ्यावरती सुद्धा तुम्हाला डाव्या बाजूने प्रेशर जाणवेल आणि उजव्या बाजूने ताण जाणवेल. देह धारणा, प्राण धारणा. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करूया. सावकाश आपली मान आणि पाय मध्यभागी येतील. टाचा इथे सीट पासून लांब जातात तर त्या पुन्हा एकदा सीटच्या जवळ ओढून घ्या. हातांची बोटांची गुंफण डोक्याच्या मागे. जोडलेले पाय डाव्या बाजूला आणि मान उजवीकडे. खांदे कोपरपत्र उचलायची नाहीयेत. उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करा. तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. आता संपूर्ण आपली डावी बाजू, डावी मांडी, डावा गुडघा जमिनीकडे सैल सोडायचा आहे. उजव्या बाजूला ताण आहे, हलकासा पीळ आहे. आपल्या गळ्याच्या ठिकाणी विरुद्ध बाजूने ताण दाब जाणवतोय. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत आपले पाय आणि मान मध्यभागी घेईल. हाताचा विळखा पकड सोडून द्या. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर. श्वासाची गती इथे वाढत नाही, इथे संथ राहते कारण की विश्रांतीकारक हे आसन आहे. सावकाश एका कुशीला वळूया आणि पोटावर पडून विश्रांती घेऊया. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती घेऊ. टाचा आतमध्ये, पायाची बोटं बाहेर. तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. आज आपण करणार आहोत तिर्यक भुजंगासन.
सोपं आहे, एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आता जिथे आपले हाताचे जे तळवे आहेत, ते आता आपल्या छातीच्या रेषेमध्ये ठेवायचे. हाताचे तळवे. म्हणजे हाताची कोपरं आपोआप सिलिंगच्या दिशेने जाते. हाताची 5ही बोटं जोडलेली आहेत. आता पावलं जी आहेत, ती हलकीशी एकमेकांपासून थोडीशी अंतर घ्या. दोन्ही पावलांमध्ये आणि गुडघ्यांमध्ये आणि पावलांचं माउंटन करा. टाचा सिलिंगकडे, पायाची बोटं जमिनीवर. आता हळूहळू आपल्याला आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग संपूर्णपणे जमिनीपासून वर उचलायचे आणि आपले हात खांद्यातून सरळ करायचे. हा, पूर्णपणे वर या. बरोबर. छान. आता नजर समोर ठेवा. तिर्यक म्हणजे आपण एकदा उजव्या बाजूला आणि एकदा डाव्या बाजूला बघूया. आता सुरुवात करूया. एकदा उजव्या बाजूला बघूया. डाव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न. मग सेंटर, डावीकडे. उजव्या पायाची टाच बघूया. सेंटर. आता थोडंसं श्वासाकडे लक्ष द्या. श्वास घेत उजवीकडे. श्वास सोडत मध्यभागी. पुन्हा श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. लास्ट राउंड करूया. श्वास घेत उजवीकडे. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. आता एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू खाली या. हळूहळू आपलं कपाळ जमिनीला टेकवा. दोन्ही हात खाली घ्या. पावलांचं माउंटन सोडून द्या आणि विश्रांती. एका गालावर पडून रिलॅक्स. करणार आहोत आपण आता नौकासन. हे पण आसन सोपं आहे, एकत्रित करू शकतो. तर इथे दोन्ही पाय जोडलेले ठेवा. हात शरीराच्या जवळ. ज्यांचं ऑपरेशन झालं असेल पोटाचं नुकतंच, त्यांनी मात्र जास्त वेळ पोटावर पडून राहू नका. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ वरती डोक्याच्या दिशेने घ्या. सरळ बोट पोश्चर आपण करतोय. हा, बरोबर. आणि आता एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि आपलं संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचला. एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर. हा, जेवढं तुम्हाला वर येत आहे तेवढं वर येतं. परफेक्ट. छान झालंय. सौख्य. हा, आणि नजर समोर. आता इथे पोटावर प्रेशर येतो, त्यामुळे आपण श्वास होल्ड करतो. तर श्वास होल्ड करायचा नाही, श्वास चालूच ठेवायचा आहे. श्वास घेतोय, सोडतोय. हा, छान. बरोबर. परफेक्ट. सावकाश उलटचाल करा. हळूहळू हात, पाय आणि कपाळ जमिनीवर येऊ दे आणि एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. पोटावरती प्रेशर होता, पाठकण्यावर प्रेशर होता, तो रिलीज होऊ देत. पाठीवर पडून विश्रांती. श्वासाच्या गतीकडे लक्ष. डोळे मिटून देहधारणा. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीराचं निरीक्षण. आज आपण जी जी काही साधना केली सुरुवातीपासून ते आतापर्यंत, त्यामुळे आपल्याला कसं वाटतंय हे आपलं आपण तपासून पाहूया. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण. दोन्ही पावलांमध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स आहे, पायामध्ये डिस्टन्स आहे. हात शरीरापासून लांब, हातांची बोटं अर्धवट मिटलेली, डोळे मिटून देहधारणा. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेताना आपलं पोट हलकसं वर येत आहे. थंड हवेचा स्पर्श नाकपुड्याला जाणवतोय. श्वास सोडताना आपलं पोट नियंत्रित जमिनीकडे जात आहे आणि उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव दोन्हीही नाकपुड्यांना होतीये.
मी माझा श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता प्राणशक्ती माझ्यात भरून घेत आहे आणि मी माझा श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता माझ्या सगळ्या व्याधी काळजी चिंता दुःख मी बाहेर सोडून देत आहे. स्वतःला मनापासून धन्यवाद देऊया. आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी आपण जो योग्य मार्ग निवडलेला आहे आणि त्यासाठी आपल्याला आपलं शरीर खूप छान साथ देत आहे. यासाठी स्वतःचेच मनापासून धन्यवाद. हळूहळू दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळा. सावकाश डाव्या कुशीला वळा आणि हाताच्या आधाराने हळूहळू बैठक स्थितीमध्ये या. कुठलीही घाई न करता अगदी सावकाश या. थोडा वेळ स्थिर राहूया, डोळे मिटून. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस, जाणीव श्वासाची. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालूया. करणार आहोत कपालभातीची 10 वर्तणूक. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटून घ्या. चेहरा शांत. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. तोही श्वास सोडताना पोटाला झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 10 वर्तन. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. प्राणायामापूर्वी श्वसन मार्ग मोकळा. दोन्ही हात जोडून घ्या. प्राणायामाचा श्लोक मी बोलते, आपण श्रवण करा. आपल्या अंतरंगातील प्राणशक्तीला मनापासून वंदन. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत्प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैती. आपल्या अंतरंगातील प्राणशक्तीला मनापासून वंदन. या प्राणशक्तीने आपल्याला चांगलं आरोग्य, चांगली बुद्धी आणि संपत्ती प्राप्त करून देण्याची प्रार्थना करूया. सावकाश आपली मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यावर. अनुलोम विलोमची 3 आवर्तन. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा किंवा प्राणायाम मुद्रा. उजवी नाकपुडी बंद, डोळे अलगद मिटून घेऊया. काल आपण हा प्राणायाम पाहिलेला आहे आणि यापुढे आपल्याला हा रोजच करायचा आहे. उजवी नाकपुडी बंद. डावीने आहे तरी श्वास सोडा. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. एक आवर्तन आपलं झालं. सेकंड राऊंड. उजवी डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीनेच खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. तिसरा पद्धत. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीनेच पूरक. उजवी बंद आणि डावीने संथ रेचक.
उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेत, जाणीव दोन्हीही नाकपुड्यांकडे. शरीर आणि मनाला बॅलन्स करणारा असा हा अनुलोम विलोम प्राणायाम. आपण इथे वेळेच्या अभावी 3 आवर्तनं घेतो, पण जेव्हा तुम्ही घरी प्रॅक्टिस कराल, तेव्हा मात्र 5-5 आवर्तनं करण्याचा प्रयत्न करा. आज आपण बघणार आहोत शीतली प्राणायाम. ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्यांच्यासाठी हा प्राणायाम अतिशय लाभदायक ठरतो. पण ज्यांना लो बीपीचा त्रास आहे, त्यांनी मात्र हा प्राणायाम करणं टाळायचं आहे. याच्या नावातच याचे लाभ आहेत. याच्याने आपली शरीराचं तापमान कमी होतं. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हा प्राणायाम खूप फायदेशीर ठरतो. फक्त एवढंच की शीतली आणि सितकारी हे 2 प्राणायाम हे अपवादात्मक आहेत. म्हणजे इथे आपण तोंडाने श्वास घेतो आणि नाकाने सोडतो. म्हणून हे प्राणायाम मोकळ्या आणि शुद्ध हवेच्या ठिकाणी करावेत. तर शीतली प्राणायाम कसा करायचा मी दाखवते. इथे हातांची ज्ञान मुद्रा, जे जुने साधक आहेत त्यांना माहिती आहे, त्यांनी करायला हरकत नाहीये. नवीन साधकांनी बघून घ्या. आता इथे हातांची ज्ञान मुद्रा आणि आपली जीभ बाहेर घेऊन यायची आणि ती फोल्ड करायची. आणि इथे तोंडाने पूरक करायचं, म्हणजे श्वास घ्यायचा तोंडाने. जीभ आतमध्ये घ्यायची आणि नाकाने रेचक संपूर्ण श्वास सोडायचा. ठीक आहे. जिभेची पन्हळ म्हणजे जीभ फोल्ड करायची, तोंडाने श्वास भरून घ्यायचा आणि नाकाने तो सोडायचा. ठीक आहे. सुरुवात करूया. हातांची ज्ञान मुद्रा, पाठ करा सरळ, मान मध्यभागी, डोळे अलगद मिटून घ्या, चेहरा शांत. जीभ बाहेर घेऊन यायची आणि ती फोल्ड करायची आहे. तोंडाने खोलवर दीर्घपूरक हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श आपल्या कंठापर्यंत जातोय. जिभातमध्ये तोंड बंद आणि नाकाने संथ रेच. दुसरं आवर्तन. पुन्हा जिभेची पन्हळ. तोंडाने खोलवर दीर्घपूरक. थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव. जिभातमध्ये तोंड बंद आणि नाकाने संथ रेचक. अजून एक आवर्तन करूया. जिभेची पन्हळ. तोंडाने खोलवर दीर्घपूरक. जिभातमध्ये तोंड बंद आणि नाकाने संथ रेचक. श्वासाची गती संथ लयबद्ध झालेली आहे. मन शांत झालेलं आहे. चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. करणार आहोत भ्रामरी प्राणायाम. आपले दोन्हीही हातांचं जे पहिलं बोट आहे ते कानाच्या आत घ्यायचंय, आत ठेवायचंय अशा प्रकारे. ज्यांना पुन्हा एकदा एन्झायटी आणि कुठलेही डिप्रेशनचे जर ट्रीटमेंट चालू असेल, त्यांनी मात्र हा भ्रामरी प्राणायाम करणं टाळायचंय. डोळे मिटून घ्या. यथाशक्ती खोलवर दीर्घपूरक. रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घपूरक. रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घपूरक. रेचक करताना भ्रमरगुंजन.
दोन्ही हात गुडघ्यांवर ज्ञानमुद्रेत, डोळे अलगद मिटलेले. पद्मासन, अर्धपद्मासन सोडून साधी बैठक घालायला हरकत नाहीये. साधी मांडी घालूया. हातांची ज्ञानमुद्रा. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत आपण ज्या स्थितीमध्ये बसलेलो आहोत, त्या स्थितीमध्ये स्थिरता, शिथिलता आणि चेहऱ्यावर प्रसन्नता. करूया 3 मकार लावलेले ओमचे उच्चार अगदी सावकाश, हळू आवाजामध्ये. आपल्या कानानंच आपला आवाज ऐकू येईल. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती श्वास भरून घ्या. उच्चार. ओम. खोलवर दीर्घ श्वास. ओम. खोलवर दीर्घ श्वास. ओम. काही क्षण शांत. दोन्ही हात जोडून शांती पाठ. ओम. पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांतीः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. अगदी सोपं साधना ओमला समर्पित राग द्वेष अहंकार सोडूया आणि प्रचंड आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्त बंधन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. जिथून सुरुवात केली तिथे शेवट. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. सगळ्यांना शुभ दिवस. हरिओम. मीटिंग एंड करते.